तर जसं आपण म्हणतो ना त्याची पाची बोट सारखे नसतात, त्याचप्रमाणे बीजेपीचं सरकार सुद्धा आहे ते सगळीकडे सारखं चालत नसतं. उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबादमध्ये काय झालं, हिचं त्याचा सुरू होता मुस्लिमचा, तर झालं असं की त्यांच्यामध्ये जी कुर्बानी देत असतात बकरीची, ती कुर्बानी हिंदू मुलगा होता सूर्या म्हणून, तो म्हणतो मला नाही बघायची कुर्बानी, तो जात होता. त्या तिथल्या लोकांना काय राग आला काय माहिती, त्यांनी त्याला मारून टाकलं. त्याच्यानंतर जेव्हा मग त्याच्या घरच्यांनी जेव्हा पोलिसमध्ये FIR वगैरे नोंदवली, गुन्हा नोंदवला, त्याच्यानंतर पोलिसांनी तपासमध्ये सापडले त्याला पोलिसांना 24 ते 36 तासाच्या त्या म्हणजे ज्यांनी मारलं होतं, जो मेन आरोपी होता, त्याचा एन्काउंटर आला. त्याची कट्टा, त्याची बाईक जी होती त्यासोबतची, ती जप्त करण्यात आली. म्हणजे त्याला न्याय सुद्धा भेटला, जो सूर्याचा होता. याच्यातून तुम्हाला आपल्याला समजलं पाहिजे की सरकार कोणत्या पक्षाचं असो, नेत्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची कार्यक्षमता तेवढी असली पाहिजे, स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याची त्यांच्यामध्ये धमक असली पाहिजे. बाकी सरकारवर फरक पडत नसतो. आणि सगळ्यांना तर माहित होतं, देशभरातील लोकांना ज्यांना कळली अशी घटना झाली, जवळजवळ सगळ्यांना माहित होतं की काय होणार आहे आता. कारण ही घटना कुठे झाली तर गाझियाबाद कुठे, तर उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणाचं सरकारी मुख्यमंत्री कोणी आणि त्यांचा आताचा ट्रॅक रेकॉर्ड काय, यातून सगळ्यांना अंदाज होतो, अपेक्षित होतं की काय होणार. तसंच दुसऱ्या आपल्या फडणवीस साहेबांना कधी कळेल काय माहिती, की ऍक्शन असे घेतलं जातं अशा मुद्द्याची वस्तू. फास्ट क्वार्टरने चालवला जाणार होता खटला, नसरापूर असो, पुण्यातील जी घटना झाली, तो त्यामध्ये काय होते अजून सुद्धा खबर लागत नाही, काय होते काय माहिती.